काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरमधून एका 7 वर्ष मुलाचा अपहरणची धक्कादायक घटना घडली होती की त्यांनी आरोपींनी काही 2 कोटीची फिरवते विगाराची मागणी केली होती। तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला गोपनीय माहिती भेटली होती की आरोपी भोकरदन साईडला आलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये। नाकामध्ये वेगळा रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी घटनाची मॅच होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एक आरोपीला त्या घटनास्थळावरूनच आम्हाला भेटला होता आणि त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला। त्याची चौकशीनंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा सापडला टेंभुर्णी हद्दीत आणि त्याची चौकशीनंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांचची टीम सोबत होती। तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा ताब्यात आलेला आहे। 2 आरोपी जालना पोलिसाला भेटले आहेत ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे। पण हा विषय आणि ही केस जो आहे 2 जिल्ह्याची पोलिसांनी सोबत वर्क करून लवकर याच्यामध्ये आम्हाला ब्रेक भेटलेला आहे। सर रात्रीच्या अपघातात तो मुलाला ते आपल्याला तू बघावा ना जस्ट तो रिकवर झाला आहे त्याची सगळा मेडिकल मुलगा कुठे सापडला? जाफराबाद हद्दीत सापडला आहे। ब्रह्मपुरी गाव आणि आजूबाजूच्या एरियामध्ये सापडला आहे। तिकडचेच आरोपी आहे सगळे आणि आता त्याचे सगळी चौकशी सिटी पोलीसला हँडओव्हर करून ते करतील सगळी चौकशी। एकूण आरोपी किती आहे सर? प्रायमा फेसी 4 आरोपी वाटत आहेत पण अजून वाढू शकतात ते। आणि आपल्या ताब्यात किती सध्या? एक जखमी होता आणि एक त्याच शिवारात ब्रह्मपुरी शिवारात टेंभुर्णी पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना भेटलेला आहे। त्यांना आता आम्ही सिटी पोलिसात ताब्यात देऊ।